नमस्कार मित्रांनो, आज महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 मे 2021। आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। तर मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। कालच्यापेक्षा मित्रांनो आज पावसाचा जोर जास्त असणार आहे। बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे। चला तर बघूया कोणत्या टायमिंगला महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत कसा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, आज दिवसभरात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये बघितलं तर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। जसं मित्रांनो आपण दक्षिण दिशेला जाऊ तसतसा पावसाचा जोर आपल्याला वाढलेला बघायला मिळेल। महाराष्ट्राच्या कोकण विभागाच्या दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे। जास्त प्रमाणात पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल। तर पालघर, मुंबई आणि रायगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी जोरदार मुसळधार पावसाची शक्यता। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो कोकण विभागामध्ये असणार आहे। तर पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर, तर जे काही कोकण विभागालगतचे जिल्हे आहे, कोकण विभागालगतचे जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातला जो काही पश्चिमी भाग म्हणजेच कोकण विभागालगतचा भाग, या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त इतर भागापेक्षा। तर इतर भागामध्ये सुद्धा जागोजागी जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे। हलका मध्यम बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळेल। पुणे, सातारा, कोल्हापूर त्याचबरोबर सांगली आणि सोलापूरच्या पण भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये संध्याकाळच्या टायमिंगला सर्वसाधारणपणे 4च्या नंतर चांगला पाऊस होईल। त्या अगोदर हलक्या मध्यम पावसाची शक्यता काही भागामध्ये असणार आहे। जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता सोलापूर, पंढरपूर तसेच सांगली जिल्ह्यामध्ये असणार आहे। नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगरमध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल। नाशिकचा जो काही दक्षिणी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल। हलक्या मध्यम पावसाची शक्यता। अहमदनगर विभागामध्ये सुद्धा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। जो काही अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणी तालुके वगैरे दक्षिण भागातील तालुके, गाव जे असेल त्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल। हलक्या मध्यम पावसाची शक्यता। तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल। तसे मित्रांनो, नाशिक विभागातील नंदुरबार आणि धुळे या भागांमध्ये पावसाचा जोर जरी थोडासा कमी असणार आहे, तरी पण हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी आपल्याला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बघायला मिळेल। नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा राज्यात कमी असेल। औरंगाबाद विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। म्हणजेच मराठवाड्याच्या विभागामध्ये मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे। संपूर्ण मराठवाड्यामध्ये मित्रांनो चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। जागोजागी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, या इमेजमध्ये आपण बघू शकता औरंगाबादमध्ये जवळजवळ जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच इतरत्रसुद्धा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड तसेच दक्षिण भागातील जिल्हे लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या सर्वच भागामध्ये भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता। जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता औरंगाबाद विभागामध्ये। अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता आहे। बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा, अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या 3 विभागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल। तसेच कोकण विभागामध्ये त्या खालोखाल आपल्याला पाऊस बघायला मिळेल। त्याचबरोबर पुणे विभागातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल। नागपूर विभागामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्वच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल। चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या बहुतांश भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे।
अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात असणार आहे, तर रात्रीसुद्धा मध्यरात्रीसुद्धा पावसाची शक्यता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आहे. याविषयी अपडेट आपण संध्याकाळच्या 6च्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तो पण व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया याच्या पुढे सोबत.